5 मिनिटात 10,000 कमवायचे असतील तर आपल्या बायकोसोबत बॅडमिंटन खेळा. हो. सुदामिनी कुंकू लाव. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आम्ही आलेलो आहोत तोयंबाय ऑर्चिड या रिसॉर्टला. तर रिसॉर्टला येण्यामागचं रिझन स्पेशल आहे. ते रिझन असं आहे कारण मॅडमचा आहे बड्डे. सो बड्डे सेलिब्रेशनसाठी आम्ही टोयम या ठिकाणी आलो, जे भोर या ठिकाणी आहे आणि खूप छान प्रॉपर्टी आहे. आमचं चाललेलं आधीपासनं की बघू करू वगैरे, पण आमचं सगळं डिपेंड होतं आमच्या ऑफिसवर की माझी पण रिलीज आहे, यांची पण ऑलमोस्ट रिलीजचं चालू आहे. तर म्हटलं आपण बघू वर्कलोड कसं आहे आणि मग त्यानुसार आपण डिसाईड करूयात. तर मग आम्हाला आय गेस मंडेला थोडं वाटलं दुपारी की आहे जरा वर्कलोड कमी आहे आपल्याला, वीकडे होता. मग आम्ही शेवटी मग मंडेला आम्ही बुकिंग केली आणि मग फायनली आलो आहोत आता इथे. छान सुंदर अशी बाल्कनी. रील्स बघितल्या होत्या की नाही का वेलकम, म्हणजे त्याचं एक वेलकम असतं, वेलकम गेस्चर राईट, म्हणजे कुंकू हा लावून वगैरे नाही का. आणि वेलकम ड्रिंक वगैरे तर ठीक आहे, ते तर सगळीकडे असतं, पण जास्त नाही का ट्रॅडिशनल ओवाळणं वगैरे. सो मला असं वाटलं की ते फक्त त्यांचं म्हणजे फक्त रील्ससाठी किंवा प्रमोशनसाठीच आहे की काय, राईट. कारण आपण आलो आणि ते बाकीच्या प्रोसेस फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करत होते, मी पण कम्प्लीट करत होतो. बट त्यांनी नंतर तो दिवा वगैरे लावला, त्याच्यामध्ये सगळं ते तांदूळ आणि ते घेतलं आणि देन, आणि माझ्या डोक्यात तो विचार होता की अरे आपण रीलमध्ये तर बघितलं आणि यांनी हे असं का केलं नसेल, हे फक्त काही प्रमोशन रीलसाठीच असतं का. बट नाही, आय थिंक हे त्यांच्या प्रत्येक गेस्टला त्यांनी तशा टाईपचं वेलकम ते करतात. आम्ही ट्रायपॉड घेऊनच फिरतोय सगळीकडे, प्रॉपर्टी एक्सप्लोर करतोय आम्ही आता. फ्रेश झालं थोडं आणि मग म्हटलं खाली जाऊयात. असंही काही रूममध्ये बसण्याचा अर्थ नाही, एवढी सुंदर प्रॉपर्टी असताना. ॲक्च्युली मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की इथे डिफरंट टाईप्सच्या रूम आहेत. तर इथे आम्ही जी रूम बुक केली होती ती होती पृथ्वी, देन जल, वायू आणि आकाश. आकाश सोल्ड आउट होतं, तर आम्ही मग पृथ्वी बुक केली. 4 टाईपच्या कॅटेगरीज आहेत इथे. सो सगळ्यात लक्झरी आय थिंक आकाश आहे. पण ते सोल्ड आउट होतं. देन मग पृथ्वी, जल आणि वायू. सो छान आहे प्रॉपर्टी, ओव्हरऑल एक्सपिरियन्स आता तरी छान आहे. सो आता आम्ही फोटोज वगैरे क्लिक केलेत. सो आता बघू. हो. कर फुल स्ट्रेच, फुल हो. ते म्हणताय विकास तो क्लोज जात आहे, फक्त हँड स्टेबल करावं लागेल. माझं तर कुठलं कुठे गेलं, लागलं पण नाही त्याला. चलो
थँक्यू. बस ना. बस झालं. माझं तर लागलं पण नाही. हे पण विकासचं लागलं तरी ना थोड्या archery जवळ. चं. हां आर्चरीचं झालं. ए, आपलं ट्रायपॉड कुठे आहे? तिकडेच. ट्रायपॉड एकीकडे, आम्ही एकीकडे. ठीक आहे यार, बट छान आहे यार. असं आलं पाहिजे आपण फ्रिक्वेंटली, माहिती आहे का? क्वार्टरली तरी यायला हवं. मस्त काही करायचं नाही, यायचं, रिलॅक्स करायचं, Weekday प्रॉपर्टी आहे, एक्सप्लोअर त्यामुळे rush करायची. वगैरे हां हां. आणि मेन म्हणजे वीकडेला आलं पाहिजे असं मला वाटतं कुठे पण, कारण रश नसतं ना जास्त हे काय करायचं आहे पूलमध्ये. त्यांनी संध्याकाळी बसायला वगैरे असं केलंय. देन मेंटेन ठेवली प्रॉपर्टी त्यांनी खूप छान. हे आर्टिफिशियल लेक आहे, बट त्यांनी एवढं छान प्लॅन केलं आहे ना, ह्या पूर्ण प्रॉपर्टीची प्लॅनिंग आय थिंक सो खूप छान केली आहे ओव्हरऑल. तर आम्ही काहीतरी थंड पितो आणि मग जातो रूममध्ये, थोडं रेस्ट करतो, त्यानंतर परत संध्याकाळी खाली येतो. आता एनर्जी येईल. खायला पाहिजे आधी. आणि इकडे मी जिंकलेलो आहे फायनली. आणि ही लुझर 10,000. 5 मिनिटात 10,000 कमवायचे असतील तर आपल्या बायकोसोबत बॅडमिंटन खेळा. माझी चप्पल खाली अडकत होती त्यामुळे. आता आम्ही जातोय डिनरसाठी. खूप वेळ रूममध्ये बसलो, घरी कॉल वगैरे केले आणि मग म्हटलं आता जाऊयात, कारण लेट होतं आहे. थोडंसं असं स्पिरिच्युअल म्युझिक चालू आहे सगळीकडेच. प्रॉपर्टीमध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ते ॲक्च्युली केलं आहे प्लेस. आणि याला आम्ही मगाशी खाली बसलेलो आहे, तर याला ते कानात जाऊन ना मला म्हणतात की मला इरिटेट होतंय म्हणे आता या म्युझिकने. म्हटलं ते स्पिरिच्युअल म्युझिक आहे, खूप काम म्युझिक आहे ते. आणि ते थोडंसं नाही थोड्यासाठी ठीक असतं, बाहेर पडलं की कंटिन्यू ते. आणि आता आणखीन पण सुरू आहे, तर त्यामुळे मी हसत होते माहिती का आता, की आता परत मला विकास ऐकायला मिळेल की हा हे बंद करत नाहीयेत. तर असा आमचा हा आजचा डे होता. आणि कसं वाटतं तुला? आणि परत एकदा तुला हॅपी बर्थडे. थँक्यू. छान वाटलं, मला आवडलं. मला इथलं म्हणजे प्रॉपर्टी छान आहे, त्यामुळे मस्त वाटलं एकदम सगळं. बाकी आता झोप येते आहे, तर माझ्या फ्रेंडचा कॉल आला आहे, तर तिला बोलते आणि मग झोपते. तर भेटूयात उद्या सकाळी. बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लवकर उठलो आहे आम्ही. टाईमला झोपलो आहो ना, त्या मानाने आम्ही खूप लवकर उठलो आहे आज. अराऊंड 7पासून जागं होतो आणि फायनली 8ला जाऊन उठलो. आता आवरलं आहे, खाली ब्रेकफास्टला जायचं. आमची आता ऑलमोस्ट चेकआउटची वेळ झाली आहे. म्हटलं थोडं प्रॉपर्टी आणखीन इकडे वर पण आहे भरपूर काही काही, तर ते एक्सप्लोअर करूयात. इकडे विकास ट्रायपॉड सेट करतायत. म्हटलं सकाळी सकाळी थोडे पिक्चर्स छान येतील तर ते क्लिक करूयात. आम्ही रील पण एक शूट केली, बघू आता ती कधी शेअर करतो. कसं वाटते तुला बर्थडेचा डे छान वाटतं. कसा तुझा डे स्पेंड झालाय किंवा डे स्पेंड होतोय? छान होतोय आतापर्यंत तरी छान झालं. एरवी एवढ्या लवकर आम्ही उठलो नसतो 7 वाजता, पण आज 7 वाजता उठून 8
म्हणजे 8:30 मला एक पर्यंत क्वेश्चन आहे तुला 8 पर्यंत ते माझी अंघोळ पण झाली मला होती, 8, क्वेश्चन आहे 8:30 तुला पर्यंत मी जर आवरत तुझा होते. बर्थडे आहे म्हणून तू लवकर उठली का आपण बाहेर आलो होतो म्हणून? आपण बाहेर आलो म्हणून मी लवकर जर उठले. आमचा बर्थडे आम्ही Birthday घरीच असता, असतो तरी घरी पण उशिरा असतं. उठली असती. उशीर उठले असते म्हणजे मग माझं ऑफिस असलं असतं ना. काम कोण करतं रात्री 12 पर्यंत 1 पर्यंत. काय काय बर्थडेच्या दिवशी पण म्हणजे डोकं लावायचं असतं. आणि मी तरी चला उठत असेल लवकर, ओके, मी सकाळी 7 वाजता झोपेत डॉट इथे बरं उठत नव्हते. मी बरंच उठवलंय. ब्लँकेट अंगावरनं काढलं, फॅन AC सगळं बंद केलं, तेव्हा बरोबर. उठला. नाही तर तोपर्यंत उठलेच नाही. आणि एक नवीन पराक्रम झाला आहे. मगाशी सांगितलं की नाही काय माहिती मी. सांगितलं आय थिंक पण हे बघा, काल ते जे एकदम ऑप्शन ते केलंय ना, लावत नाहीत का जुन्यात ते असं ते इथे allergy तसं झाली झालं, काय ते allergy निघतच नाहीये झालीये. ते. मी ऍक्च्युली काय झालेलं, काल त्यांनी वेलकम केलं ना, तेव्हा मी लगेच ते मग clean इने केलं clean. थोड्या मला पण वेळात. कारण सांगायचं ना. मला नाही सहन होत. मला पण माहिती, सांगायचं मला की- काहीतरी होतं, इथे पिंपल्स येतात मला. आणि एक वेळेस तर मला कुंकवाने एवढं भयानक डॉक्टरचं माहिती, हे हो, होतं हो. की कुंकवामुळे पण होऊ शकतं म्हणून. तेव्हापासून मी रिस्कच नाही घेत. कुंकू लावलं ना मी लगेच हे करते. सौदामिनी कुंकू लाव तो एक मूवी आहे मराठी. कुठला मूवी आहे तुला नाही माहिती? ओके. मग यांनी केलं नाही ते, काढलं नाही ते लवकर, मग झालं त्याचं हे. आणि मग रात्रीपासून एक तर त्याला चालू आहे. आणखीन होतच केलं, नाहीये. जास्त केलं ना, त्यामुळे झालं ते, नाही तर नसतं झालं. ठीक आहे. आता आमचा प्लॅन ऑफ ॲक्शन आजचा असा आहे की आता मी इथनं चेकआउट करू, त्यानंतर घरी जाऊ, थोडा आराम करू. ऑलरेडी आता 12 वाजत आलेत ऑलमोस्ट, तर घरी जाऊपर्यंत 2-1 वाजेलच, 2-3. तर थोडा आराम करू. संध्याकाळचं बघू. आमचं लाईट असं काही सेलिब्रेशनचं काही प्लॅन नाही आहे सध्या तरी. तर बघू. माझी एक फ्रेंड आहे, ती विचारत होती की काय आहे कसं, तर बघू. ती आली तर येईल, अदरवाईज विल सी. ओके नाही. पण आमचा ॲज असा काही असं प्लॅन नाही की बाहेर जायचं वगैरे. कारण ऑलरेडी आम्ही आता बाहेर आलो आहोत आणि थोडं चिल्ड आउट ठेवायचं. जर ती आली तर मग गेलो तरी तिथल्या तिथे कुठेतरी जाऊ डिनरला, अदरवाईज मग घरीच. ठीक आहे, चला तर मग भेटूयात रस्त्यामध्ये. आता मी निघतो, चेकआउट वगैरे करतो. हां, प्रॉपर्टीबद्दल आपण रिव्ह्यू देऊया यांना आता, की कसं आहे. सपोज तुम्ही पुण्यामध्ये वगैरे जर असाल आणि इथे जर यायचं असेल तुम्हाला, तर कसं आहे. आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स इथला चांगला होता. तुम्हाला काही बोलायचं आहे का? मग मी बोलते. हा, छान होता ओव्हरऑल एक्सपिरियन्स. एकतर जवळ आहे, सो म्हणजे असं खूप दूर नाही आहे. जवळ आहे, खूप दूर नाहीये. व्हॉट इज दिस? अरे ऐक ना, मी विचार करून बोलतोय. म्हणजे मुळशी वगैरे तिकडे पण भरपूर रिसॉर्ट्स असतात राईट, त्या साईडला, म्हणजे मुळशीच्या त्या साईडला खूप जास्त आहेत. बट आम्ही यावेळेस इकडे भोर साईडला आलो, म्हणजे सातारा रोडला. आय डोंट नो इकडे जास्त ऑप्शन्स आहेत का नाहीत, बट इकडे म्हणजे मला हे खरंच खूप आवडलं. काही होत्या बाकीच्या प्रॉपर्टीज लिस्टमध्ये, तिकडे नाही गेलो आम्ही. सो नेक्स्ट टाइम आम्ही तिकडे जाऊ. बट इथलं जे काही ॲम्बियन्स आहे किंवा मग इथलं जे काही त्यांनी खूप छान मेंटेन ठेवले प्रॉपर्टी, आणि रूम्स वगैरे पण खूप छान आहेत. बाकी सर्विस पण खूप छान आहे. आता याच्या बाहेर काय म्हणावं, आता मी सांगते. मॅडम बोलतील आता. इथला ओव्हरऑल एक्सपिरियन्स आमचा चांगला होता. स्टे वाईज इट इज व्हेरी गुड ऑप्शन. बजेट फ्रेंडली आहे का, तर आय वुड से नो, इट्स नॉट बजेट फ्रेंडली. आहे थोडं एक्सपेन्सिव्ह एक्सपेन्सिव्ह आहे, बट त्यात पण कॅटेगरीज आहेत. वीकडे मध्ये, नॉन सीझन मध्ये वी कॅन मे बी कन्सिडर. की मे बी असू शकतं थोडे रेट्स कमी. बट आम्ही आता मे बी हा व्हॅलेंटाईन्स वीक पण आहे प्लस वीकडे आहे, तरीही आय थिंक सो चार्जेस जास्त होते. बट रूम खूप जास्त क्लीन होता. त्यानंतर इथला ॲम्बियन्स पण खूप छान आहे. फूड पण छान आहे. काल पण आम्ही स्नॅक्स घेतले, ते पण छान होतं. रात्रीचं डिनर पण खूप छान होतं. ते आम्ही आय थिंक सो ब्लॉग नाही केलं, पण डिनर पण छान होतं. त्यानंतर आज सकाळचा ब्रेकफास्ट बफे होता, तर तो पण खूप छान होतं. म्हणजे स्प्रेड भरपूर होता ॲक्च्युली, भरपूर ऑप्शन्स होते, तर मस्त होतं. तर ओव्हरऑल आय वुड से इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. आणि ही प्रॉपर्टी पण खूप छान आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर आम्ही मे बी ही प्रॉपर्टी आम्ही लिंक करतो डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही तिथनं चेकआउट करू शकता. येस.